नमस्कार मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ती समीर आणि त्याच्या परिवाराची आहे. समीर बदलीनिमित्त सिंगापूरला जाणार म्हणून त्याच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून तो त्यांना नाशिकच्या एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन देतो. एक दिवस ते राहत असलेल्या समोरच्या फ्लॅटमध्ये त्याची आई म्हणजे सुलभाताई जातात आणि तिथे त्यांना एक बाई खुर्चीवर बसलेली पाठमोरी दिसते. नंतर तीच बाई त्यांच्या घरातही दिसते आणि सुरू होते एक विचित्र आणि भयानक अनुभवांची सुरुवात. शेवटी सुलभाताई तिच्या जाळ्यात अडकतात की कायमचं स्वतःला हरवून बसतात. चला तर मग ऐकूयात या कथेमध्ये. तर जो समीर होता त्याने नाशिकला एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता आणि तसं त्याने त्याच्या वडिलांना फोन करून पण सांगितलं होतं की घर तयार आहे, एकदा बघून घ्या आणि झालं असेल तर तुम्ही शिफ्ट पण व्हा. समीरने सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती. समीरचं बोलणं ऐकून त्याच्या आईवडिलांना बरं वाटलं. त्याचे आईवडील म्हणजे गजाननराव आणि सुलभाताई दोघेही मुंबईत राहून कंटाळले होते. त्या दरम्यान समीरची बदली सिंगापूरला झाली होती, त्यामुळे त्याचे आईवडील दोघेही नाशिकला जायला निघाले होते, कारण त्यांना मुंबईत राहायचा कंटाळाच आला होता. आता इकडे समीरचा प्रोजेक्ट मोठा असल्याने तो त्याची मुलगी प्रांजल आणि बायको मीनलला सुद्धा सोबत घेऊन सिंगापूरला गेला होता. आता पुढची जी काही वर्ष होती ती गजानन आणि सुलभाताई नाशिकच्या त्या फ्लॅटवर निवांत आयुष्य जगणार होते. समीरचे जे वडील होते ते पोस्टातून रिटायर झाले होते. समीरच्या त्या मुंबईतल्या घरी बसून राहणं त्यांना आता कंटाळवाणं झालं होतं आणि तेवढ्यासाठीच त्यांनी मागच्या वर्षीच समीरला सांगून तो नाशिकचा फ्लॅट घेतला होता. आता तो दिवस आला ज्या दिवशी ते नाशिकला पोहोचले. त्या फ्लॅटचा जो मध्यस्थी म्हणजे जो दलाली होता गुप्ता नावाचा, त्याने समीरच्या सांगण्यावरून सगळी सोय करून ठेवली होती. म्हणजे त्यांना वापरायला फर्निचर, भांडी, TV कनेक्शन आणि मदतीला एक बाईसुद्धा. तर तो जो फ्लॅट होता तो शहरापासून खूप आत होता. तिथे ना गाड्यांचा आवाज ना कसला आवाज, एकदम अशी शांतता असायची. समोरच रम्य नदीपात्र, थंड हवा, आजूबाजूला असलेली देवळं, यामुळे ते दोघेही अगदीच मजेत होते. आता ज्या सुलभाताई होत्या त्या बोलक्या स्वभावाच्या होत्या. आता त्या नवीन बिल्डिंगमध्येही कोणी भेटेल गप्पा मारायला तर बरं होईल म्हणून त्या नेहमी खाली जाऊन बसायच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्याची सहजच विचारपूस करत असायच्या. एके दिवशी अशाच एकदा खाली बसलेल्या असताना इकडे तिकडे बघत त्यांचं लक्ष सहज वर गेलं तर त्यांना एका बाल्कनीमध्ये साधारण त्यांच्याच वयाची एक बाई दिसली. तिच्या घराचा अंदाज लावला तर तो फ्लॅट नेमका त्यांच्या समोरचाच निघाला. आता त्या ज्या सुलभाताई होत्या त्यांना असं वाटलं की ओळख काढूया. असं पण जुन्या लोकांना सवय असतेच ओळख काढायची. म्हणून त्या उठल्या आणि लगोलग घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितलं आणि त्या समोरच्या फ्लॅटकडे गेल्या. तर खूप वेळा त्यांनी बेल वाजवली पण दार काही उघडला नाही. आतल्या बाई झोपल्या असतील म्हणून त्या परत फिरल्या त्यांच्या घरी यायला, तर आतल्या बाजूला असलेल्या खिडकीत परत तीच बाई उभी दिसली. सुलभाताईंनी तिला आवाज दिला पण ती बाई काहीच बोलेना. मग वयोमानानुसार ऐकायला कमी येत असेल म्हणून सुलभाताई परत घरात आल्या. पुढे काही दिवस हा अनुभव रोजचाच झाला. अनेकदा सुलभाताईंनी दार उघडं ठेवूनही पाहिलं की ती बाई दिसेल आणि आपण बोलू. वॉचमॅनला विचारलं तर तोही म्हणाला, जाने दो ना आजी, छोडो ना. पण आता सुलभाताईंना ती बाई म्हणजे एक कुतूहलच वाटायला लागलं होतं. तर एक दिवस दुपारच्या वेळी सुलभाताई सहज म्हणून बाहेर आल्या तर कधी नव्हे ते समोरच्या फ्लॅटचा दरवाजा त्यांना किंचित उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून पाहिलं तर ती बाई एका आराम खुर्चीवर बसलेली पाठमोरी दिसली. त्या दार ढकलून आत गेल्या आणि त्या बाईसमोर जाऊन उभ्या राहिल्या. प्लेन निळसर साडी, केस मोकळे सोडलेले, कपाळावर मोठी टिकली होती, डोळे मिटले होते, हातात एक सोन्याची पातळ बांगडीसुद्धा होती. एकूणच ती बाई साधारण शिकलेली आणि एकट्याने आयुष्य जगणारी वाटत होती.
आता सुलभाताईंनी सहज ओळख काढावी म्हणून नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली. नमस्कार, मी सुलभा. आम्ही तुमच्या समोरच नव्याने राहायला आलोय. ते काय आहे, इथे सगळी नवीन जोडपीच आहेत. आपल्या वयाचं असं कोणीच नाही. तुम्हाला पाहिलं तेव्हा बोलावं वाटलं म्हणून आले. ती बाई काहीच बोलली नाही. शेवटी पुढे अजून थोडं एकट्यानेच बोलून सुलभाताई घरी निघून आल्या. त्या दिवसापासून सुलभाताई सतत त्या बाईचा विचार करत होत्या. 2 ते 3 वेळा त्यांच्या मिस्टरांनाही बोलल्या, पण उगाच या वयात कशाला नुसत्या उठाठेवी म्हणून त्यांनी विषय टाळला. अशाच एके रात्री सुलभाताईंना झोपेत हालचाल जाणवली. त्यांच्या बेडरूममध्ये दबक्या पावलाने कोणीतरी चाललंय असा भास झाला. त्यांनी चमकून डोळे उघडले तर कुणीही नव्हतं. जसं रात्रीसुद्धा आपल्याला भास होतात तेव्हा आपण लगेच डोळे उघडतो तसं. थोड्या वेळाने त्यांना त्यांच्या हातावर कुणाचा तरी हात फिरतोय असं जाणवलं. त्यांनी डोळे उघडले तर ती बाई त्यांच्या बेडशेजारीच उभी होती. तीच प्लेन निळसर साडी, तसेच मोकळे केस आणि मोठी टिकली. येतेस ना, ती बाई म्हणाली. घाबरून सुलभाताईंनी दिवे लावले तर बेडच्या शेजारी कुणीच नव्हतं. सुलभाताईंना दरदरून घाम फुटला होता. त्यांनी त्यांच्या मिस्टरांना उठवलं आणि जाऊन घटघट पाणी पिऊन आल्या. सकाळी उठल्या उठल्या त्या समोरच्या फ्लॅटकडे गेल्या तर बाहेर कुलूप होते. आश्चर्याने त्या पुन्हा घरी आल्या आणि त्यांच्या मिस्टरांना बोलल्या तर त्यांनीही सोडून देतो विचार म्हणून समजावलं. पण त्या ज्या सुलभाताई होत्या त्यांना पुढे 4 ते 5 वेळा ती बाई त्यांच्याच घरात असल्याचा भास झाला. एकदा तर सुलभाताई TV बघत असताना अचानक TV बंद झाला आणि सुलभाताईंच्या शेजारच्या खुर्चीवर ती बाई तशीच बसलेली दिसली, डोळे मिटून. सुलभाताईंनी तिच्याकडे पाहिले तर ती फक्त हलकीशी हसली आणि येताय ना असं म्हणाली. सुलभाताई तेव्हा स्वतःच्या फ्लॅटचा दरवाजा बघण्यासाठी पळाल्या आणि परत फिरल्या तर खुर्चीवर कुणीच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी त्यांना पुन्हा तो दरवाजा उघडा दिसला म्हणून त्या हळूच आत गेल्या. हॉलमधली आराम खुर्ची हलत होती. किचनमध्ये शांतता होती. बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि आतून जाळ पेटल्यासारखा प्रकाश खालच्या फटीतून चमकत होता. आता त्या ज्या सुलभाताई होत्या त्यांनी दारावर थाप मारली, पण आतून काहीच आवाज आला नाही. त्या मनातून सरकल्या आणि मागे मागे सरकू लागल्या तर अचानक दरवाजा सताड उघडला आणि समोरचं दृश्य बघून सुलभाताई पूर्णपणे हादरल्या. समोर मध्यभागी एक अग्निकुंड जळत होतं. आजूबाजूला रक्त, मांसाचा हलका चिखल होता. एकीकडे कोपऱ्यात एक अनोळखी मृतदेह पडला होता, पूर्णपणे क्रूश झालेला. डोळ्यांच्या खोबणी झालेल्या तो मृतदेह पाहून सुलभाताईंचे पाय जागच्या जागीच खिळले. तोच त्यांचं लक्ष दुसऱ्या कोपऱ्यात गेलं तर तिथे त्याच बाईचा मृतदेह पडला होता. निळ्याशार साडीत, अंबाडा बांधलेला, कपाळावर तशीच टिकली आणि तोंडावर भयाण भाव. डोळे सताड उघडे, चेहऱ्यावर कोणाची तरी खांडोळी केल्याप्रमाणे उडालेलं रक्त. त्या शरीराच्या उजव्या हातावर सुरीने नस कापल्याचे व्रण होते. ते बघून त्या मागे वळल्या आणि पळून किचनमध्ये पोहोचल्या तर किचनच्या ओट्यावर एका तरुण मुलाचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पसरला होता. त्याचे हातपाय अस्ताव्यस्त पसरले होते. धडाचा एकही अखंड भाग दिसत नव्हता आणि त्याचं डोकं दुसऱ्या क्षणी सुलभाताईंच्या डोळ्यासमोर आलं. त्या अग्निकुंडासमोर त्या बाईच्या मांडीवर ठेवलेलं आणि हळदी कुंकू वाहिलेलं. भेदरलेल्या सुलभाताई बाहेर पळाल्या तर बाहेरच्या आराम खुर्चीवर ती बाई तशीच बसलेली होती. आणि आज पहिल्यांदाच ती बाई त्या ज्या सुलभाताई होत्या त्यांच्यासमोर उभी राहिली. तिचे केस मागे उडाले आणि त्या बाईचे डोळेच नव्हते. अंधारलेल्या खोबण्या आणि वाकडे नाक तर पांढरा फटक चेहरा बघून त्या सुलभाताई जागच्या जागीच कोसळल्या. काही वेळाने त्यांना जाग आली तर त्या त्यांच्या फ्लॅटच्या दारावर उभ्या होत्या आणि मागे त्या समोरच्या फ्लॅटमध्ये भयाण शांतता होती आणि दाराला कुलूप होतं. त्यांच्या डोळ्यासमोरून प्रसंग पुन्हा एकदा तरळला आणि भीतीची सर त्यांच्या सर्वांगाला शहारून गेली.
सुलभाताईंनी दाराजवळ असताना मागे बघितलं तर त्या फ्लॅटचा जो दरवाजा होता तो बंद होता. सुलभाताई आता त्यांच्या घरात आल्या आणि लगबगीने पूजा करायला बसल्या. इतका वेळ झोपलेल्या त्यांच्या मिस्टरांना तो आवाज ऐकून जाग आली आणि त्यांनी बघितलं तर त्यांना आश्चर्य वाटलं. ह्यावेळी सुलभाताई म्हणजे इतक्या उशिरा त्या कुठून आल्या आणि एकदम पूजेला बसल्या. शिवाय मी इतका वेळ झोपलेलो असूनही उठवलंसुद्धा नाही. त्याच्या थोड्या वेळाने सुलभाताईंनी कामवाल्या बाईंकडून स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तिला जायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी पानं वाढायला घेतली. जेवणं झाली. जेवतानाही सुलभाताई शांतच होत्या आणि काहीतरी विचार करत होत्या. त्यांच्या मिस्टरांनी बघितलं तर फक्त हसल्या. आता जेवण वगैरे झालं. जेवल्यानंतर रोज एकत्र बसून सिरियल्स पाहायच्या आणि मग झोपायचं. हा त्यांचा दोघांचा दिनक्रम सुलभाताईंनी चुकवला. त्यांच्या मिस्टरांनी रात्री झोपायला जाताना समीरला व्हिडिओ कॉल केला तर त्याला माझं डोकं दुखतंय सांगून सुलभाताई लगेच बेडरूममध्ये गेल्या. थोड्या वेळाने ते दोघेही झोपले तर रात्री उशिरा गजाननरावांना म्हणजे सुलभाताईंच्या मिस्टरांना घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि ते उठून बाहेर पळाले तर सुलभाताई दार उघडून समोरच्या फ्लॅटकडे चालल्या होत्या. त्यांच्या मिस्टरांनी त्यांना हाक मारली तर अगदी भांबावल्यासारख्या त्या मागे फिरल्या आणि येऊन झोपल्या. आता दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेस सुलभाताईंनी त्यांना अजिबात न आवडणारं कुळीदाचं थालीपीठ बनवायला सांगितलं. पण पुन्हा एकदा पूर्ण शांततेत आणि त्यांच्या मिस्टरांकडे नुसतं हसत बघून. पुढे काही दिवसांच्या अंतराने 3-4 वेळेला रात्रीचं उठून जाणं आणि त्यांच्या मिस्टरांनी आवाज देणं घडून गेलं. त्यांच्या मिस्टरांनी हे सगळं समीरच्या कानावर घातलं आणि तोही काही दिवसांची सुट्टी टाकून परत आला. तो आल्यावर सुलभाताईंना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्या अनेक वेळेला कसला तरी श्लोक की मंत्र काहीतरी म्हणत असत. इतक्या दिवसात समीरला कधी त्या रात्रीच्या बाहेर जाताना दिसल्या नाहीत. त्याने सुलभाताईंचं चेकअपही करून आणलं आणि त्या पूर्णपणे ठणठणीत आहेत असं कळलं. शेवटी काही दिवसांनी समीरने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तशी तयारीही सुरू केली. एके दिवशी संध्याकाळी त्याने चहा घेता घेता तसं सांगितलं. ते ऐकून सुलभाताई ज्या होत्या त्यांचा चेहरा एकदम लाल झाला. त्या रागाने समीरला न जाण्याबद्दल बजावू लागल्या. समीर आणि त्यांचे मिस्टर दोघेही अगदी उडालेच. कारण आजपर्यंत सुलभाताई अशा कुणावर चिडल्या नव्हत्या. आता त्यांच्या मिस्टरांना त्यांची जास्तच चिंता वाटायला लागली. यावर आपल्या पद्धतीने उपाय करावा म्हणून त्यांचे मिस्टर शेजारच्या देवळेंकडे गेले जेणेकरून त्यांच्या ओळखीचे कोणी ज्योतिषी वगैरे असतील तर उपाय शोधावा. आता ते देवळेंकडे गेले. देवळेंकडे चहा वगैरे झाल्यावर त्यांना विचारले तर देवळेंनी पत्ता देतानाच काही मदत हवी आहे का, काही प्रॉब्लेम आहे का विचारले. तर गजाननरावांच्या तोंडून समोरच्या फ्लॅटचं ऐकताच देवळे एकदम ओरडले. अहो गजाननराव, आधी नाही का सांगायचं? चूक केली हो ताईंनी, चूक केली. थांबा तुम्ही, या गुरुजींकडे जाऊन काही होणार नाही. आणि ते जे देवळे होते त्यांनी कुणा रवींद्र बाबांना फोन लावला आणि तडक तिकडे येण्याबद्दल सांगितलं. थोड्याच वेळात बाबा आले. तोपर्यंत गजाननराव आणि समीर त्यांच्याकडे बसूनच होते. आल्या आल्या त्यांनी गजाननरावांकडून सगळी माहिती काढून घेतली आणि एक निराशेचा हुंकार दिला. ते ऐकून गजाननराव चिंतित झाले. रवींद्रबाबांनी पुढे सुरुवात केली. गजाननराव, मी तुमची मदत नक्की करेन, पण येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला आणि परिणामाला तोंड देण्याची तुमची तयारी हवी. आपल्याला समोरच्या फ्लॅटमध्ये जावं लागेल आणि तुम्हाला हिमतीने माझी साथ द्यावी लागेल. पण हे नक्की काय आहे? समीरने विचारलं. हे बघ समीर, मी काय सांगतोय तुला कदाचित पटणार नाही. तो जो समोरचा फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये कुटुंब राहत होतं. नवरा, बायको आणि त्यांचा एक तरुण मुलगा. त्या बाईला श्रीमंत होण्याची खूप इच्छा होती. वयाच्या उत्तरार्धात येऊनही तिची इच्छा कायम होती. त्याच कारणामुळे आपल्या मुलाचं लग्न जमत नाही असं तिला वाटत होतं.
अशातच ती जी बाई होती ती एका मांत्रिकाच्या नादी लागली आणि तिने घरातच पूजा अर्चा चालू केली. तो जो मांत्रिक होता त्याने तिला 5 बळींची गरज आहे म्हणून सांगितले. तर तिने पहिल्याच अमावस्येला स्वतःच्याच नवऱ्याला मारलं आणि दुसऱ्या अमावस्येला मुलाला. पुढे तिसऱ्या अमावस्येला म्हणजे साधारण 6 महिन्यांपूर्वी तिने स्वतःला संपवलं आणि त्यानंतर त्या फ्लॅटमधून अमावस्येच्या जवळपास ती दिसायला लागली. पण या लोकांनी मला बोलावून घेतले आणि मी पूर्ण बिल्डिंगमध्ये माझ्या अभ्यासाने पवित्रता आणली. फक्त नियम एकच होता, कधी जर त्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला तर आत जायचं नाही. अरे समीर, सुलभा जेव्हा येऊन घाईघाईत पूजेला बसली त्या दिवशी अमावस्याच होती. गजाननराव बोलले तसे सगळे घाबरले. आता गजाननराव, रवींद्र बाबा, त्यांचा मुलगा आणि डेवडे सगळे त्या फ्लॅटमध्ये जायला निघाले. त्या फ्लॅटजवळ ते जसे गेले तसं त्या फ्लॅटला कुलूप होतं. त्यांनी त्या फ्लॅटचं कुलूप तोडलं आणि आत गेले. आत शिरताच सडलेल्या मांसाचा वास त्यांच्या नाकात घुसला. सर्वत्र रक्त पसरलं होतं. पुढे गेल्यावर त्यांना किचन आणि हॉलच्या मधल्या जागेत सुलभाताई होत्या त्या पालत्या पडलेल्या दिसल्या. त्यांची मान कुठल्याशा जोरदार शक्तीने उलटी फिरवली होती आणि त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी खोल जखमा होत्या. ते बघून त्यांचे मिस्टर थबकले. तर त्यांच्या मागून अचानक कुणीतरी गेल्यासारखं झालं. ते पुढे सरकले तर अचानक बेडरूमचा दरवाजा उघडला आणि समोर सुलभाताई पूजा करत होत्या असं दिसलं. आता त्या बाबांना अंदाज आला. त्या बाईने सुलभाताईंचा बळी देऊन त्यांचं शरीर तिच्या पुढच्या बळींच्या शोधासाठी वापरत होती. ती जी बाई होती तिच्या तीव्र इच्छेमुळे मेल्यानंतरही ती श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे इतके दिवस गजाननरावांबरोबर राहणारी ती बाई होती, सुलभाताई नाही. आणि समीरच्या जाण्यावरती चिडली कारण तिच्या हातून तिचा पुढचा बळी निसटत होता आणि आता तिला शरीर मिळाले म्हणजे तिला आपल्या विद्येने संपवावं लागेल. रवींद्र बाबांनी त्यांच्या बटव्यातून एक नारळ आणि एक कसलीशी पुडी काढली. त्या पुडीतील सामान एका हातात घेऊन कसलासा मंत्र म्हटला आणि त्या बाईच्या दिशेने भिरकावली. ते पाहून ती बाई चिडली आणि बाबांच्या दिशेने धावली. पण ती बेडरूमच्या बाहेर यायच्या आतच बाबांनी कसलासा मंत्र म्हणून हाताळला. नारळ जोरात खाली आपटला तसा त्याबरोबर त्या बाईचे म्हणजेच अनेक तुकडे होऊन इकडे तिकडे पसरले आणि सर्व संपून नाहीसे झाले. बाबा म्हटले, गजाननराव चला, सुलभाताईंना आपण नाही वाचवू शकलो पण पुढे वाढून ठेवलेला धोका आता नाहीसा झालाय. रडत रडत गजाननराव बाहेर आले. त्यांनी समीरला सगळी हकीकत सांगितली आणि सुलभाताईंच्या शरीराला उचलून बाहेर आणलं. सुलभाताईंच्या सर्व दिवस कार्यानंतर समीर गजाननरावांना घेऊन दुःखात आणि काहीशा समाधानात परत सिंगापूरला निघून गेला. तर मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.